ऑपरेशन प्रहार अंतर्गत कापशी तलाव परिसरात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड 2,08,000चा मुद्देमाल जप्त. अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर विरचित चाणक्य न्यूज चॅनल इंडिया. 13 जुलै 2024 रोजी अधीक्षक माननीय श्री अर्चित चंडक यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत आणखी एक प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन पातूर हद्दीतील कापशी तलाव परिसरातील चंद्रभान मांजरे यांच्या शेतातील टीन शेड समोर सुरू असलेल्या परेल नावाच्या जुगारावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत 4 जुगारांना रंगेहात पकडण्यात आले. कारवाई दरम्यान आरोपींकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोख रक्कम 38,900, मोबाईल फोन 6, अंदाजे किंमत 1,20,000, मोटरसायकल 50,000, एकूण जप्त मुद्देमाल 2,08,900. या प्रकरणी आरोपी नामे चंद्रभान मांजरे वय वर्ष 37, सुमित मुंडे वय वर्ष 33, वैभव श्रीनाथ वय वर्ष 24, संतोष इंगळे वय वर्ष 45 यांच्या विरोधात पोलीस स्टेशन पातूर येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई माननीय श्री अर्चित चंडक, पोलीस अधीक्षक अकोला माननीय श्री चंद्रकांत रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री नितीन लेवलकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कारवाई केली. या पथकात PSI माजिद पठाण, SC भास्कर धोत्रे, HC महेंद्र मलिये, HC खुशाल नेमाडे, HC रवी खंडारे, PC श्रीकांत पातोंड, PC आकाश मानकर, PC अभिषेक पाठक, PC धीरज वानखेडे तसेच GPSI विनोद ठाकरे यांनी सहभाग घेतला.